कितले सीट मागतले तुमचे? से आमी आमचे लिस्ट दिला, काँग्रेसाकडे आमी आमचे लिस्ट दिला. सो मे बी द गोवा फॉर्वर्डांनी तेणी आपले लिस्ट दिला आसतले, ओ आमच्या MGP तेणी हे दिला आसतले. म्हणजे हे भाशेन हे सगळे तेजेरूच कितें आसता, जायते तर मागले कितें आहा, फायनली कितें आसता, बराबर बसून डिस्कस करून फायनलायज करपाचें तें काम. सी लायक मायंडेड पार्टीज म्हणटा सी आतां पयले सद्या म्हणटा ती आमचे लायक सी काँग्रेस, नॅशनल काँग्रेस पार्टी, आमची नॅशनल काँग्रेस पार्टी, तशेंच गोवा फॉरवर्ड आमचो ती बाय द MGP आहा. सो हे दिसांनी एक बोबाट आयक येता म्हणटा ती आम आदमी आयक येता, TMCची आहा हे भाशेन. आतां हे भाशेन ह्यो पार्टी बसून तर सामक्यो एकठांय रावल्यो जाल्यार हितून एक फायदो आहा. कित्याक थोडेशे सेक्युलर वोट्स देखून डिवायड जाले जाल्यार न्हू खरेंच हे व्हडलो प्रॉब्लेम असो जातलो. TMC पयले कितें म्हणटाले अलायन्स नाका, बट कितें आसता जेन्ना सगळे पार्टी लायक मायंडेड पार्टी बराबर बसल्यो आनी तेन्ना एक डिस्कशन जालें म्हणटकच हे सगळे एक तेन्नाच एक डिसिजन सारकें घेवपाक जाता. बट आज लायक अ बिग ब्रदर्स लायक काँग्रेस, दे हॅव टू टेक इनिशिएटीव. व्हेरी स्मॉल ब्रदर म्हणजे एक मुखार वचून इनिशिएटीव घेवन अशें मुखार वचून सारकें अलायन्स करपाचें हें तकले. येस, there is a good news for alliance. This time in 2022 election, so all like-minded parties, there will be alliance. आमचे alliance आसतले बराबर. आनी हे म्हणटा तें alliance म्हणटा तें सारकें गरजेचें. In 2022 आमी सुरवातेक सावन जायते एक वर्स जालें सुमार आमी बोबाट मारताले की हे पावटी असेंब्ली इलेक्शनाक 2022 जे असेंब्ली इलेक्शन आहा की हे सगळे पार्टी आमी बराबर येवन इलेक्शन झगडपाचें हे सारकी गरज आहा. आतां ही गरज आमकांच ना, पॉलिटिकल पार्टी देखून लोक देखून जायतो बोबाट मारता. लोकांचें हांवें जायतें आयकलां की हे पावटी जरी तर सगळे बराबर रावले, एकठांय रावन तर झगडले जाल्यार इट्स अ गूड फ्युचर कसो आमकां पॉलिटिकल पार्टयांक आहा. आनी हे पावटी फॉरेन्स म्हाका दिसता एज अ आमचे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे लिडर जे प्रफुल्ल पटेल साहेब, शरद पवार आमचो प्रेसिडेंट नॅशनल काँग्रेस पार्टीचो, तसोच काँग्रेसाचे लिडर, ते दिल्ली रिसेंटली मिटींग जाली आनी तेजेर एक डिसिजन अशें जालें देर वी अलायन्स हे पावटी 2022 ह्या इलेक्शन असेंब्ली इलेक्शनाक आमी हे अलायन्स जावन मुखार वयचे. हे भाशेन आसल्यार बऱ्यो. कितें आसा सगल्यो रिजनल पार्टीज जरी आसल्यो लायक पयलीं सद्या म्हणटा ते गोवा फॉरवर्ड आहा, तेंकडे MLA आहाय तेंचे, तशेंच MGP तेंकडे आहाय आनी दुसरे पार्टी येयलोले आहाय. म्हणटकच बराबर रावन तर सगळे तर हे पार्टी तर रावन तर झगडले जाल्यार म्हाका दिसता हें बरें. कित्याक आमचे सेक्युलर जे वोट आहाय ते सेक्युलर वोट आहाय ते डिवायड जावचे न्हू अशें आमकां दिसता. कितें आसता जायत्यो पार्टी कॅन्डिडेट तर बसले जाल्यार थोडे सेक्युलर वोट्स तर ओडून गेले आनी डिस्टर्ब जाले, डिवायड जाले जाल्यार सारकें न्हू. थोडे अशे प्लॅनूय चल्लेले आसा की सेक्युलर वोट्स डिवायड करचे. सेक्युलर वोट्स डिवायड कशे करचे की बाबा कोणी तरी कॅन्डिडेट बसोवचे आनी डिस्टर्ब करचे. हे 2022 असेंब्ली इलेक्शनाक हे भाशेन जावपा जायना. आनी हे भाशेन तर कितेंय जालें जाल्यार फॉरेन्स एवरी पार्टी ज्यो आहाय लायक नॅशनल काँग्रेस पार्टी जे गोवा फॉरवर्ड वो कोण अलायन्स आमचे प्री पोल अलायन्स हे आसतले तेजेर तुमी जाणे एकल्यान जबाबदारी घेवपाची. नाजाल्यार कितें आसता कोणूय कॅन्डिडेट बसलो तो डिस्टर्ब जावपा जायना. वो भितरल्यान आनी कितें सपोर्ट दिवन हे भाशेन त्या कॅन्डिडेटाक उडोवपाचे हो प्रयत्न करप जायना. कित्याक हांवें चोयलां गेले ते पावटी देखून एक दाबोले पंचायत इलेक्शनाक हांवें पळयलां. पंचायत इलेक्शनाक देखून हे भाशेन जाला की कॅन्डिडेट देखून बसोंक ना. एक कॅन्डिडेटाचेर हांवें ओपोज दिलो. जिल्हा पंचायतीक हांवें ओपोज दिलो.
घालता म्हणून फाटी दवरले, कोणाक भिले, कोणाक आमदाराक भिले आणि कॅन्डिडेटूच लास्टाक घालूंक ना आणि कॅन्डिडेट घालनासतना अनुपच येयला. हे भाशेन जावपाक जायना. कित्याक एक जेन्ना काँग्रेस, एनसीपी, गोवा फॉरवर्ड वा एमजीपी खरेंच जर एक बरें मनान तर मुखार वयता जाल्यार बरें मनान काम करपाचें आणि खरेंच हे पावटी जो रुलींग पार्टी आहाय तांकां आमी घरा बसोवपाचो कायदो लोकांचो वोटरांचो आणि आमच्यो पार्टयो ज्यो आमी बराबर रावतात तेंची जबाबदारी जावना. आमी एलायन्स म्हणून हे बोबाट मारपाची उलोवपाची म्हाका एक पाटी बेजार येयला. कित्याक कितले पावटी हांव जालो एलायन्स म्हणटा आणि फाल्यां कांयच जायना. बट आतां चोयलां ते भाशेन आमच्या लिडरांनी जायते इंट्रस्ट घेतला आणि तशेंच काँग्रेसाच्या लिडरांनी इंट्रस्ट घेतला आणि एलायन्स म्हाका दिसता 100% हे पावटी एलायन्स हे करपाचें सगळें डिसिजन आयज जाला. आमच्या सेंट्रलानूय जाला. म्हणजे आमचे लिडर बसले, काँग्रेसाचे लिडर बसले, तेणी उलयले. तशें रिसेंटली आमी आनी काँग्रेसाचो जो प्रेसिडेंट आहा थंय बसून आमी हें डिस्कशन आमचें. सी हांव पयलो इनिशियली हांव कितें आहा पयलो म्हणजे म्हणटा ती कॉन्स्टिट्युएन्सी म्हणटा ती वास्को. आतां जेन्ना 1999 जेन्ना हांव इलेक्शनाक तेन्ना बसलो तेन्ना हांव जिखलो खूंय वास्को कॉन्स्टिट्युएन्सीन. आतां तसोच 2007 असेंब्ली इलेक्शनाक परतून जिखलो. आनी जेन्ना वोटर खुंयचो म्हाजो वोटर आसलो खुंयचो लायक दाबोली म्हणजे न्यू वाड्या थोड्या कडेन चिखले वयर थिंगा हे माझे कॉन्स्टिट्युएन्सीले माझे वोटर आणि हे माझे स्ट्रॉंग वोटर्स. आयज पासून ह्या वोटरांनी म्हाका इलेक्शनाक जिखोनूय पयला, ह्या वोटरांनी म्हाका इलेक्शनाक हारोनूय पयला. म्हणजे तुजो फिल्म कितें तो ह्या लोकांक म्हाजें सगळें बरें वास सगळें खबर आहा. ल्हानातलो ल्हान भुरगो आयज म्हाका वळखता म्हणटकच हांव सांगूंक वता कितें दाबोली हे पावटी कितें अबाउट 16 to 17,000 वोटर्स दाबोली शिफ्ट जाल्लो. आनी जेन्ना 2012 जेन्ना डिलिमिटेशन येयलें तेन्ना दाबोली म्हणजे न्यू वाड्यान डिवायड जालें आनी वाड्यान ते सगळे दाबोली गेले आनी हे दुसरो हाफ न्यू वाड्या आनी हे वास्को येयले. सो 2012 तेन्ना हांव इलेक्शन हारलो. म्हणटकच आतां म्हाका अशें दिसता कितें हे म्हागे वोटर म्हणटा ते सारके स्ट्रॉंग वोटर्स. ह्या वोटरांक हांव जावं की हांव परत हे दाबोली येवचो. दाबोली कॉन्स्टिट्युएन्सीन हितून हें हांव काम सुरवात केला ऑलरेडी केलो ना केला. इवन कॉर्नर्स मिटींग हांवें घेतल्या. जाय जाल्यार म्हाका कडेन एक रिकॉर्डूय आहा दाबोली कॉन्स्टिट्युएन्सी. कमिंग बॅक टू द वास्को म्हणटा तो कितें वास्को म्हणटा तो आमचो खारेवाडा आमचो बरो स्ट्रॉंग सारको. मांगरान म्हणटा भाव आसतना म्हजो मांगरान बरो स्ट्रॉंग आहलो पूण तरी पूण आमचो मांगरांतलो लोक बरे मागपी आहा. म्हणटकच हे भाशेन एक सर्टन कॉन्स्टिट्युएन्सी आमची म्हणटा ते कितें सारक्यो एक कॉन्स्टिट्युएन्सी हेजे आहा. आमकां दोनी हितून देखून हांवें देखून म्हणला इवन वास्को म्हाजो 5,000 वोटर आहा नो डावट. पण दिस टायम म्हाका अशें दिसलां इट इज अ बेटर की दाबोली म्हणटा ते सारकें स्ट्रॉंग म्हाजें जावन गेलोलें आहा. आयज म्हाका जसो फीडबॅक मेवता आयज जशें म्हाका जे आमचे पयलींचे आमचे वोटर आहा लायक सपोर्टर आहा ते येवन ते कडेन हांव मिटींग घेता. पूण मिडियाक आयज पासून कांय दाखयलो ना. दाखयलो हितून हे भाशेन कितें आहा आमकांय कितें आहा आमकडे कितें वोटर आसा आमचे बरे मागपी हांगा आहाय आमचे आख्खे देखून. पूण हांव कित्या लागून सांगता तेंगेले एक पावटी अशें काँग्रेसान देखून त्या लिडरान सांगलां की काँग्रेसान सांगलां की बाबा कितें तर कोणूय कॅन्डिडेट हो कोणूय आसतलो तो आमकांय लायक जावपा जावो कित्याक आमी तो काम करून आमकांय जिखोवपा जाय. सो ताका लागून एक हे भाशेन एक डिस्कशन आमचे हेजेर जाल्लें वास्को कॉन्स्टिट्युएन्सीचेर. आमगे लिस्ट दिला आमच्या लिडरान दिला ऑलमोस्ट 7-8 आमी दिला. म्हापसा इज देयर? Yes. Now, don't ask me particular the constituencies and I told you the number which we have given the number.
म्हणजे खंयची कॉन्स्टिट्युन्सी दिला दॅट डेफिनेटली वी विल ओपन इट वेन इट इज कम्स टू द डिस्कशन आनी काँग्रेसाच्या आतां कितें आसता आमकोडे हिंगोळे वोटर आहा सो फायनली कितें आसता कॅन्डिडेट देखून म्हणटा तो एक बरो कॅन्डिडेट पडपा जावो इवन वास्को देखून बरो कॅन्डिडेट आसपा जावो सो तो बरो कॅन्डिडेट काँग्रेसान कितें सांगला लायक दे वील टेक मी इन कॉन्फिडंट लायक बिकॉज चोयतले कोण तर बरो कॅन्डिडेट आहा दे हॅव टू डिस्कस विथ मी ऑल्सो आता आम आदमी म्हणटा ते कितें आसता फायनली आमचे कितें आसता एक आमचे लिडर आहा आमी आमचे लिडर जशें कितें डिसिजन घेता ते आमचे लिडर आमकोडे गोंया आमकोडे जाता सो आमी ताका एक आउट जे कितें कंडिशन कशें आहा गोंया तेवूय आमी ताका इन्फॉर्म करता म्हणटकच हेजेर आमचे कितें आसता काँग्रेसाचे लिडर जे आमचे नॅशनल पार्टी ज्यो आमच्यो आहा तेंचे लिडर ते बसतले आनी हेजेर कितें तरी एक डिस्कशन मुखार वयतले हेंच इतलें तुका इतलें सांगूंक वता आमी वी आर व्हेरी स्ट्रॉंग तूं तर सर्टन कॉन्स्टिट्युन्सी तर गयल्या सी आमकां बेश्टो एक विनेबिलिटी ऑल्सो इज द फर्स्ट एंड फॉरमोस्ट एक हें आहा आमकां जिखपाक जाय आमकां बेश्टो फॉर नेम सेक आमी बसोवपाक सोदना आमी अशें आमच्या लिडरांक देखून कितें आसा आमचो एकलो आमकां सुबेज MLA जावपाचें आमकां हें आहा कितें आसा आमकोडे बरे कॅन्डिडेट आहाय आनी आमकोडे कॅन्डिडेट अशें आहाय आमकोडे दोन तीन देखून एक कॉन्स्टिट्युन्सी कॅन्डिडेट आहाय पूण आमी ती एक फॉर्म्युला आमी यूज केलो ना सारकी आमी म्हणटा ते एक कॅन्डिडेटाचेर एक स्ट्रिक्टली एक कॉन्स्टिट्युन्सी अशें करून आमी दवरलेलो आहा सुरवाती आमकां जायत जाण येवन मेवले आनी जायत जाण मेळोन आमकां देखून तें डिस्कशन जे जालें पूण कितें आसता एक म्हणटा तो जो एलायन्स पार्टनराचें जें सगळें आयकुपा पडटा सपोज हाल्या उमको मनीस एलायन्स जेन्ना पार्टनर आमी बसले जर दुसरो पार्टयेचो हो कॅन्डिडेट नाका म्हणली जाल्यार